तर यानंतरची बातमी आहे डोंबिवलीतून। डोंबिवलीमध्ये सावळाराम क्रीडा संकुलातील बंदिस्त सभागृहामध्ये डॉक्टर श्रीकांत शिंदे फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने तब्बल 62,500 पुस्तके रचत राम मंदिराची प्रतिकृती उभारण्यात आली आहे। मंदिर संपूर्ण उभं करायला 30 दिवस लागले असून मंदिर 50 फूट उंच, 80 फूट रुंद, 40 फूट लांब आहे। आज सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते या मंदिराचं कलश पूजन करण्यात आलं। पुस्तकं रचून भव्य राम मंदिराची प्रतिकृती ही उभारण्यात आलेली आहे। डोंबिवलीमध्ये सावळाराम क्रीडा संकुलातील बंदिस्त सभागृहामध्ये डॉक्टर श्रीकांत शिंदे फाउंडेशनच्या वतीने पुस्तके रचत राम मंदिराची प्रतिकृती उभारण्यात आली। प्रतिवर्षाप्रमाणे पुस्तकांच्या आदानप्रदानाच्या कार्यक्रमामध्ये विविध अशा उपक्रमांच्या माध्यमातून नवनवीन देण्याचं काम दरवेळी डोंबिवलीने दिलेलं आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून पै फ्रेंड्स लायब्ररी आणि सर्व प्रायोजकांच्या माध्यमातून कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या माध्यमातून भव्य असं श्रीरामाच्या मंदिराची प्रतिकृती पुस्तकांच्या माध्यमातून उभारण्याचं काम हे करण्यात आलेलं आहे। विद्यार्थ्यांमध्ये पर्टिक्युलर विद्यार्थ्यांमध्ये आणि तरुणांमध्ये वाचनाची आवड, संस्कृती जोपासली जावी हाच कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचा याच्यामागे उद्देश आहे। डोंबिवली आणि कल्याणच्या सर्व महानगरपालिकांच्या शाळांमधील विद्यार्थी या ठिकाणी कमीत कमी म्हणजे 7वी ते 9वी या इयत्तेतले विद्यार्थी या ठिकाणी व्हिजिट देतील आणि त्यांच्यामध्ये या वाचनाची आवड निर्माण होईल हा आमचा कल्याण डोंबिवली महापालिकेचा यामागचा उद्देश आहे आणि कल्याण डोंबिवली महापालिका अशा कार्यक्रमामध्ये नेहमीच सहभागी असते। तर या संदर्भात बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी किशोर पगारे यांनी, पाहूयात। सांस्कृतिक नगरी म्हणजे डोंबिवली नगरी। या डोंबिवली नगरीमध्ये अभूतपूर्व असं काहीतरी घडत असतं। यावेळेस प्रभू श्रीरामाचं मंदिर हे भारतवर्षाच्या या अनोख्या रीतीने आयोजित होत आहे। याचीच प्रतिकृती पै फ्रेंड्स लायब्ररीद्वारे आपल्या इथे साकारण्यात आलेले आहे। आपण पाहू शकता की भव्य श्रीरामांचं मंदिर, पुस्तकांचं मंदिर जवळजवळ हे आपल्या इथे साकारण्यात आलेलं आहे। हे मंदिर उभारण्यासाठी 30 दिवस लागलेले आहेत। एक टीम आहे पै फ्रेंड्स लायब्ररी यांची, आपण त्यांच्याशी बोलणार आहोत आणि पाहू शकता की हे भव्य दिव्य मंदिर त्यांनी इथे साकारण्यात आलेलं आहे। सांस्कृतिक या नगरीमध्ये सरस्वतीला हा जो वारसा आहे तो श्रीरामाचा त्यामध्ये औचित्य साधून हा योग घडून आलेला आहे। माझ्यासोबत ते जे स्टेज आर्टिस्ट आहेत त्यांना विचारणार आहोत की कशा प्रकारे हे साकारण्यात आलं, काय संकल्पना होती। माझं नाव सिद्धेश बागवे। सुरुवातीला सरांनी मला 1-2 महिन्यापूर्वी कॉल केला आणि मला एक फोटो हातात दिला की हे तुला साकारायचं राम मंदिर। तर आणि नंतर चॅलेंज असं होतं की ते राम मंदिर पुस्तकामध्ये साकारायचं आहे, तर ते आणि विदाऊट पेस्टिंग साकारायचं, ते खूप मोठं चॅलेंज होतं माझ्यासाठी। आणि मग माझी सुरुवातीची गडबड सगळी चालू झाली, काम कसं करायचं ते सगळे विचार, प्लॅनिंग झालं, मॉडेल बनलं आणि नंतर आम्ही कामाला सुरुवात केली। सांस्कृतिक नगरीमध्ये प्रभू श्रीरामाचं जे मंदिर आहे ते साकारण्यात आलेलं आहे आणि संपूर्ण भारतवर्ष ज्या पद्धतीने आज श्रीरामाच्या मंदिराकडे पाहत आहे आणि त्याचं औचित्य साधून प्रभू श्रीरामाची प्रतिकृती साकारून डोंबिवलीकरांनी एक अध्याय रचला आहे। किशोर पगारे, जय महाराष्ट्र न्यूज, डोंबिवली।